यानंतर आपला जो सेशन आहे श्री सलीम अहमद सर जे की निवृत्त प्रादेशिक वनाधिकारी अमरावती इथले आहेत. त्याचा जो विषय आहे आपला बांबू प्रजाती या विषयावरती ते आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सलीम सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. पीएमपी हर्बल स्पेसीज अँड एरोमॅटिक फार्मिंग अकोलाकडून हा जो आजचा कार्यक्रम बांबूवर आधारित बांबू लागवडीबाबत हा खूप महत्वाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि विशेषकर माझ्या साहेबांनी माझ्यासोबत संवाद साधला आणि मी त्यांना सांगितलं की अवश्य करा, चांगला आहे आपल्या क्षेत्रासाठी, खूप आवश्यक आहे. आणि आज ज्या विषयावरती मी त्याच्यातली एक बांबू प्रजाती हा विषय निवडलेला आहे, कारण का त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे का बांबू हा आपल्यासाठी नवीन नाहीये. बांबू हा खूप जुना आहे, फक्त आपल्या शेतीसाठी तो नवीन आहे. शेतीमध्ये आधी आम्ही भरपूर क्रॉप भरपूर प्रकारचे पिकं उगवायचे, पण बांबूला आपण क्रॉप म्हणून कधी तयार केलेला. आज ती स्थिती आलेली आहे का आज आपल्याला आपल्या शेतामध्ये बांबूला क्रॉप लावण्याची गरज आहे. म्हणून वेळ तो मी कमी मागितला आहे, अर्धा तास, पण अर्धा तासामध्ये शक्य कमी आटोपण्याचा प्रयत्न करणार, कारण का वेळ कमी पडतो आपल्याला. आताही प्रश्नावलीसाठी वेळ कमी पडलेला आहे. तो विशेषतः बांबूला हा जवळून पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आता एक क्रेज आहे का बांबूची प्लांटिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे आणि पुन्हा करणार आहे. हा बरेचसे मला भरपूर फोन येतात, पण बांबू काय हा समजण्याची थोडीशी गरज आहे. आणि बांबूकडे आपण का वळलो, बांबू का लावायचा, हा एक थोडासा त्याच्यातला आहे. तो बांबू तर सगळ्यांना माहित आहे. बांबू काय आहे, भरीव बांबू, पोकळ बांबू आणि पिवळा बांबू, हिरवा बांबू, हे काय सांगण्याची गरज नाही. पण हे सगळं असून बांबूमध्ये जे गुणधर्म आहे तो ग्रीन गोल्ड म्हणून संबोधला जातो. हा हिरवा सोना आहे. खरोखरच याची फरक आपण खूप उशिरा केलेली आहे. ही आधी केली असती तर बराचसा फायदा आपल्याला झाला असता. पण ठीक आहे, उशीर आलो तरी काही हे नाही. पण आपल्या क्षेत्रामध्ये आज बांबूची लागवड होत आहे, हे आनंदाची बाब आहे. आता महत्वाचा कसं आहे का मी थोडा वेळ याच्यामध्ये स्पेसिसच्या आधी थोडा वेळ आपला याच्यासाठी घेणार का बांबू लागवडीची गरज का. आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपलं आहे का आपण बांबू का लावत आहोत. याच्या आधी आपण कधी एवढा विचार केला नाहीये, पण आज का गरज आहे. तर याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सतत नापिकी. आपण आपल्या रेग्युलर क्रॉप मध्ये जे सतत नापिकी होते त्याच्यामुळे पण थोडंसं त्रस्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जे अपेक्षा असतो तेवढी अपेक्षाप्रमाणे आपल्याला उत्पन्न मिळत नाही. हा एक त्याचं कारण आहे. दुसरा, रोगराई. आता आपण बघितलेलं आहे, आपण जे काही क्रॉप घेतो, रेग्युलर क्रॉप घेतो, त्याच्यावरती वाढलेली रोगराई खूप वाढलेली आहे आणि खूप जास्त त्याचा परिणाम आपल्या शेतीवरती होतो. त्याच्यामुळे त्रस्त झाले आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती. आता नैसर्गिक आपत्तीला कोणी थांबू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती हे जे आहे दुसऱ्या दिवसा आता खूप वाढत चाललेला आहे. ज्यावेळेस पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस येत नाही, ज्यावेळेस नाही पाहिजे त्यावेळेस पाऊस येतो. क्रॉप तयार होतो, काढायला येतो, काढण्यासाठी ज्यावेळेस काढायला जातात त्यावेळेस पाऊस होऊन जातो. म्हणजे आपला म्हणजे याच वर्षी बघा सोयाबीनचा किती मोठा हाल झालाय. तर ही नैसर्गिक आपत्ती, याला म्हणजे आपल्याला ते आपल्या हातात नाहीये, ते आपल्याला पेलण्याचं आहे, आपल्याला सामने करण्याचं आहे, त्याला फेस करण्याचं आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे मजुराची कमतरता. आज बघा आपल्याजवळ जी शेती आहे, आजपर्यंत जे आजच्या वडिलोपार्जित शेती करत त्याच्यामध्ये आजची गरज काय आहे. आपण आपला कोणताही क्रॉप तयार करण्यासाठी मजुराची आवश्यकता आजही आहे, काली होती आजही आहे. पण आजची स्थिती अशी आहे तर जे आधीच्या काळामध्ये जे मजूर मिळत होते, आज आपल्याला मजुराची कमतरता भासते आणि त्यांचा आता त्यांना मजुराला घेऊन जाणं, घेऊन येणे आणि त्यांनी दिलेल्या टायमाप्रमाणेच ते काम करतील, म्हणजे खूप वेगळा विचित्र समस्या समोर आलेली आहे. पण त्याच्यामुळे पण बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झाले म्हणून कास्तकार त्रस्त झालाय. काय असे क्रॉप घेण्यापेक्षा बघा याला सोडून दुसऱ्या क्रॉपच्या मागे का लागत नाही, म्हणून हा एक आहे. आणि पाचवा आहे पारंपरिक पिकांना भाव ना मिळणे. आता पारंपरिक पीक आज आपल्याजवळ आपल्या याच्यामध्ये केळी आहे, जे मराठवाड्याला आहे, किंवा ऊस आहे, किंवा असे बरेचसे आहे. मराठवाडा किंवा विदर्भामध्ये कापूस आहे.
त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला. आता सखोल याच्यावर जास्त आपल्याला वेळ नाही आहे सखोल चर्चा करण्यासाठी, तर याला जसा पुरेसा जसा भाव ते तसा भाव मिळत. आता याच्यातला महत्वाचा एक आहे का आपण यांना जर सोडला, सगळ्यांनी जर विचार केला की हे सोडून द्यायचं आणि बांबूच्याच लागला, तर तेही शक्य नाहीये. पण याच्यातला एक आहे ज्याच्याजवळ जमीन भरपूर आहे, जमिनीकडे लक्ष देऊ शकत नाही, तर त्यांनी याच्याकडे बांबूकडे वळवायला पाहिजे आणि बांबूची लागवड करायला पाहिजे. बांबूचे फायदे कसे आहे? पुरेसा उत्पन्न बांबूमध्ये एक आहे. खूप आजच्या याच्यामध्ये सोशल मीडियावरती जे लोक जे सांगतात, जे दाखवतात, खूप काही याच्यातला बराचसा म्हणजे मी म्हणतो सोशल मीडियावरती थोडा विश्वास करू नका. का जे सांगतात खूप लाखांना उत्पन्न आहे, खूप याच्यातून करोडपती आणि अरबपती बनत आहेत, असा काही नाही आहे. बांबू ही जी वनस्पती आहे, बांबू ग्रास स्पीसीज आहे, गवतातली एक महागवत म्हणून एक जात आहे, मोठा गवत आहे. हा गवत जलद वाढतो आणि उत्पन्न देतो. या हिशोबाने त्याच्याकडे लक्ष करा. काही ग्रीन गोल्ड म्हणल्यानंतर काय होणार नाही आहे का आपण या लोकांना जे आमिष दाखवतात, ज्या लोकांना आपल्या रोपवाटिकेतले रोप विकायचे असतील त्या लोक आमिष दाखवतात आणि काही सांगतात, तो बळी पडू नका. जेणेकरून समाधान याच्यात आहे, पुरेसा उत्पन्न आहे. दुसरा एक आहे खराब ना होणारे पीक आहे का आपल्याला पीक आपला मॅच्युअर झाला, आपण काढायला गेलो, पाऊस आला तर नाही काढणार. तर बांबूमध्ये तसा काही होत नाही. आपण 1 महिना 2 महिने उशिरा, 1 वर्ष उशिरा आपण काढू शकतो. तो खराब न होणारे पीक आहे. याच्यामध्ये जमिनीची पोत सुधारते. आता कसं आहे, याचे मुळे जे आहे जमिनीच्या वरच पसरतात खोलवर, युकेलिप्टस सारखे जमिनीमध्ये टाकून तिथे जमिनीच्या आतमध्ये जात नाही. जास्तीत जास्त बांबूच्या मुळ्या 4 ते 5 फूट, खूप मोठी बांबूची जात असेल तर 6 फुटापर्यंत मुळ्या पसरलेले असतात आणि आजूबाजूला जास्त पसरतात. म्हणून त्याच्यामुळे काय, माती आपल्या शेतातली सुपीक माती वाहून जाते. हा एक महत्वाचा आहे. तिसरा त्याच्यात म्हणजे कसं आहे, चौथा जे आहे जमिनीची धूप होत नाही, म्हणजे ह्या धूप थांबवतो. आणि पोत सुधारणा, जमिनीची पोत सुधारणा, हा आता मगाशी एक प्रश्न आला होता की आमची शेती दिवसाला खराब झालेली आहे. तो खरोखर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट तयार होतो. आणि अशी लँड ज्याला आपण म्हणजे पडीत जमिनीवरती लागवड किंवा ज्या जमिनी म्हणजे पडीत आहे, निकृष्ट आहे, त्याच्यामध्ये पण बांबू जर लावला तर तो फर्टाईल होतो, हा स्पष्ट झालेला आहे. आणि तो निर्णय सगळ्या त्या जमिनीवर तयार होते आणि जमिनीवर तयार झाल्यानंतर पुन्हा ती जमीन आपण दुसऱ्या क्रॉपसाठी वापरू शकतो. जसं ज्यांची ऊसाची शेती सुद्धा खराब झालेली आहे, पूर्ण याच्यातला जे कंटेन्स आहे, ऊसाचे कंटेन्स आहे ते कमी झाले, नष्ट झाले. जे आता रिकव्हर करायचं असेल तर बांबू हा त्याच्यामध्ये जर लावल्यानंतर काही वर्षानंतर, 8-10 वर्षानंतर ती फर्टाईल होईल आणि पुन्हा आपण दुसरा इतर क्रॉप पण त्याच्यामध्ये बांबू काढून दुसरा क्रॉप आपण घेता येणार. तर असे बरेचसे आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे काय, बांबूची जे प्लांटिंग केली तो ओलावा त्या ठिकाणी कायम राहतो. ओलावा कायम राहणं म्हणजे बांबूचे जे पानं खाली करतात, हे पानं खाली गळून जे जमिनीवरती एक काय बा त्याला छान सारखा असा पूर्ण तयार होऊन जातो आणि पावसाळा पाणी पडलं तर त्या पानातून हळूहळू खाली जमिनीवरती जातो आणि ऊन जरी तापली तर एकदम जमीन आपली कोरडी होत नाही. तर हा एक महत्वाचा आहे, पाणी जिरवण्यासाठी हा पण एक सपोर्ट करतो. दुसरा महत्वाचा हा क्रॉप असा आहे का भाव जर नसेल मार्केटला, जसं आपण कांदा किंवा टमाटे किंवा दुसरा इतर क्रॉप आपण सध्या जे काढतो ते मार्केटला नेतो, भाव नसला तर कमी भाव द्यावा लागतो. बांबू जर तसा नाहीये, एक तो आपल्याला बेडमध्ये ठेवता आहे, तो दुसरा समजा कदाचित आपण काढून घेतला, तो त्याला एखाद्या शेड मध्ये स्टोर करून आपल्याला राखून ठेवता येतो. ही एक त्याचा एक मोठा फायदा आहे. असा एक आपण क्रॉप हे करू शकतो. दुसरा, आपण लागवडी कुठं करू शकतो? आपण सतत लागवड करू शकतो, पडीत जमिनीवरती लागवड करू शकतो, धुरा करू शकतो, नदी नाल्याचा काठ आणि रस्त्याची दोन्ही काठ इथं जिथं आपल्या शेताला लागून असेल याच्यावर आपल्याला बांबू जर आपण समजा प्लांटिंग केली तर हे ऍडिशनल आपला एक फायदा आहे, एक ऍडिशनल बेनिफिट आहे. इतर झुडपं असतात, अनावश्यक झुडपं असतात, तिथं जर बांबूला आपण योग्य प्लांटिंग केली तर आपल्याला उत्तम तिथून पण आपल्याला मिळू शकतो. हा एक हे आहे. म्हणजे आता बरेचसे आपण काय करतो, शेत तळे घेतो किंवा बंधारे घेतो, तर त्याच्यावर बांबूची लागवड केली तर माती आपली वाहून जाणार नाही आणि त्याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आता काही निवडक जाती आहेत बांबूचे, काही जाती बांबूच्या जाती जे आहे त्याला निवडलेला आहे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, बांबू विकास मंडळ यांनी जे निवडलेलं आहे त्यांची निवडनुसार त्या जातीला महत्व दिलं आहे. पण आम्ही काही त्याच्यात हे केलं आहे आमच्या अनुभवातून. आता मी एक थोडं काही सांगणार तर माझा अनुभव आणि माझे पुढची ओळख देणाऱ्या ठिकाणी मी
1994 मध्ये बांबूवरती काम करण्याचा कार्य सुरू केला आणि शासकीय नोकरीत असताना मध्यवर्ती रोपवाटिका वडाळी अमरावतीमध्ये बांबूची स्पेसिस गोळा करणं, बांबूची जाती गोळा करणं आणि त्याचा अभ्यास करणं आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात त्याची लागवड करणं, याचा मागचा उद्देश एकच होता. ते सगळे जाती का गोळा केले आणि का या ठिकाणी झालंय, का आपल्या क्षेत्रामध्ये बांबू कसा येतो का नाही येत हे सगळं पाहणं गरजेचं होतं. तर हे खूप महत्वाचं काम होतं आणि आजच्या स्थितीमध्ये अमरावतीला वडाळीच्या बांबू उद्यानमध्ये 74 प्रकारचे बांबू तिथं लावलेले आहे आणि त्याचे प्लांटेशन पण लहान स्केलवरती लहान प्लांटेशन केलेले आहे. आज आपल्याला तिथं ते पाहायला मिळू शकतात. आणि मी 2021 मध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त झालो आणि ह्या सगळ्या ठिकाणी हे कास्तकारासाठी, अभ्यासकर्त्या लोकांसाठी हे एक महत्वाची संधी आहे का तिथं जाऊन सगळं त्या जाती आपल्याला पाहता येणार. तर याच्यातल्या काही जाती आम्ही निवडले. साधा बांबू आहे, कतान बांबू आहे, भीमा बांबू आहे, मांडा बांबू आहे, एक ऑलिव्हरी म्हणून आहे आणि वल्गेरी आहे. तर हे आहे थोडंसं एक टीप म्हणून बांबू प्रजातीची उपलब्धता, बांबू प्रजाती कुठं मिळते. हॅलो सलीम सर पीपीटी दिसत नाहीये, पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करा तुम्ही. नाही, पीपीटी दिसते, फक्त जेव्हा बांबू प्रजाती शेतकरी मित्राचा आणून सोडलेला आहे. तुम्ही समोर स्लाइड नाही केलं का अजून? नाही केला. मी थोडा एक मिनिट घेणार, फक्त 1 मिनिट घेऊन मग आता मी स्लाइड. नाही, मला वाटलं बंद झालं. नाही, फक्त थोडीशी म्हणजे बांबूच्या विषयी माहिती द्यायची. बांबू प्रजातीची उपलब्धता, बांबू प्रजाती हा कुठून आणि कशी मिळणार, तो एक तर शासकीय रोपवाटिकेवरती विश्वास ठेवा. ज्या शासकीय रोपवाटिका जेणेकरून आपण तिथून रोप जर विकत घेतले तर आपण तिथं परत जाऊन सांगू शकतो का तुमच्या इच्छे रोप असे निघाले तसे निघाले, जे काही समजा एक पत्ती आहे. दुसरी मान्यता प्राप्त रोपवाटिका, ज्यांना मान्यता मिळालेली आहे, रोपवाटिका चांगली आहे तिथून घ्या. तिसरा आहे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर, यांच्याकडून यांनी जे ठरवून दिलेले आहे यांच्याकडून जर घेतले तर आपल्याला हे सगळं ऑथेंटिक नर्सरी म्हणून कळतं. नाही तर काय होते, कोणी आला, कोणी एखाद्या नर्सरीतून रोप आणते आणि इकडे त्याला आणते आणि दुसऱ्या बाजूला आपला थोडासा कमी जास्त पैसे म्हणजे जास्त पैसे कमवून ते विकतो, त्याला काही त्याच्यातलं नॉलेज नाहीये. ह्या सगळ्या फ्रॉड पासून कास्तकार या आजच्या याच्यामध्ये आहे. म्हणून मी सांगतो की या सगळ्या बाबीतून आपण वापरत आहात. कारण लोकांना मी आधीच सांगितलेलं आहे, आपल्या रोप विकासासाठी काही म्हणजे त्यांना सध्या त्याचे नाव सुद्धा माहित नाही, हे कोणती जात आहे त्यांना माहित आहे. कास्तकाराला काय माहित आहे, आंबा आहे का, लिंबू आहे का, संत्रा आहे, त्याला जे म्हटलं होच म्हणणार आणि ते देऊन देतात. तर असं घडू नये म्हणून शासकीय मान्यता रोपवाटिकेची मदत घ्या. आणि बांबूच्या लागवडीच्या बाबतीत उद्याला आपल्याला सगळ्या जगताप साहेब जे कोऑर्डिनेटर आहेत ते सगळं त्याची माहिती देतील आणि तो माहितीला आपण पूर्णपणे लाभ घ्यायचा. आता मी आपल्या समोर फक्त जे आहे मला जे विषय देण्यात आला आता बांबू स्पेसिस, बांबू प्रजाती खरंच गरज आहे. बांबूच्या वेगवेगळ्या जाती कशा आहेत आणि वेगवेगळ्या जाती आपल्या भागामध्ये जगू शकतात, नाही जगतात आणि याचा उपयोग काय आहे, कशासाठी याची गरज आहे. आज आपण पाहतो बांबू प्रजातीचा विभाजन 2 प्रकार करण्यात आलेला आहे, एक सिम्पोडियल आणि दुसरा मोनोपोडियल. आताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी जे सांगितलेलं आहे, साहेबांनी जे सांगितलं आहे का हे 2 प्रकारचे होते आणि हे 2 प्रकारचे बांबूपैकी खरोखर आपल्या इथं सिम्पोडियल बांबू जे आहे जे कलमच्या स्वरूपात एक बेड बनते ते आपल्या इथं आहे. आणि मोनोपोडियल बांबू हा सगळ्यात जास्त जे आहे चीनमध्ये आहे, जवळपास 340 जाती चीनमध्ये आढळतात. त्या ठिकाणी हा सगळा आहे. त्याच्यातला एक महत्वाचा बांबू आहे मोदो बांबू, तो चीनमध्ये खूप सुंदर बांबू आहे. तर बांबू प्रजातीमध्ये थोडं माहिती अशी आहे, आता त्याच्यात कुळाच्या बाबतीत आणि याच्यामध्ये थोडासा कन्फ्युजन आहेतच, पण हा जो आहे 110 कुळ आणि 1500 बांबूच्या जाती आहे. काही ठिकाणी 1500 वर 50 त्याचा नमूद केला, काही 1250 आहे. तर हा वेगवेगळा असू शकतो, त्याच्यात काही नाही. पण आपण भारतामध्ये तो भारतामध्ये 134 प्रकारचे बांबू आढळतात. त्याचे काही नवीन जातीचा होतो आणि यापैकी त्याचे कुळ 18 आहे आणि यापैकी अमरावतीच्या बांबू उद्यानमध्ये 16 कुळातले बांबू आणि तिथं 74 प्रकारचे आहेत. हा एक महत्वाचा आपल्या ठिकाण आहे. तिथं एवढे प्रकारचे बांबू एका प्लॅटफॉर्मला आम्ही लावलेले आहे. तर हे महत्वाचा
बघा त्याच्यामध्ये जास्त एसपीसीच्या बाबतीत आता हे नाही करणार. बांबूस त्याला कटांग बांबू. आता कटांग बांबूच्या विषयी काय झालाय सांगतो. MBDB ना पण कटांग बांबूचे हे रोप दिले आहे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डना. आणि एक हा जो आहे इंडस्ट्रीयल आहे MP मधला, त्यांनी मराठवाडा साईडला, मराठवाडा आणि खानदेश मध्ये त्यांनी बरेच लोकांना आम्ही पत्र दिले का आम्ही तुमचा बांबू खरेदी करू. कटांग बांबू मध्ये काय होतं, ज्या लोकांनी कटांग बांबू लावला खरोखरच ते भयभीत असेल. आता हा समोरचा जो दिसतो जिथं मी हे सगळं हे करतो स्क्रीनवरती, हा एक कटांग बांबूच आहे. पण हा कटांग बांबू जे आपल्या समोर दिसतो हे सगळं क्लीन केलेलं आहे. म्हणजे या बांबूची जी हार्वेस्टिंग झाली आहे, कटाई दिसते, हे कापलेले दिसतात, हे कटाई झाल्यामुळे हे क्लीन झालेलं आहे. तो एक वेळा त्याचा पहिली कटाई ज्यावेळेस कटांग बांबूची होईल, कारण का मला माहित आहे की याला काटे आहेत, काढताना खूप त्रास होईल. पण आजच्या आधुनिक पद्धतीनं जे शस्त्र त्यासाठी वापरणार आपण, जे जसं कुऱ्हाड किंवा कोयता किंवा जे सॉ, लहानसा लांबवरती कट करणारे सॉ, असे बरेचसे आहेत. त्याचा चेन सॉ आहे, याचा वापर जर केला तर आपण याला क्लीन करू शकतो. आणि एक वेळा कॅनपी ओपन झाली तर यातून बांबू आपल्याला काढणं सोपं जातो. बाकी हे सगळे डिटेल्स आहेत. हा एक चांगला बांबू आहे. दुसरा बांबूचा बालकुआ आज हा बांबू जे याला बालकुआला भीमा बांबू जे म्हणतात, ते हा जो बेड आहे 1999 मध्ये इथं आपल्या इथं अमरावतीमध्ये हे आणून लावलेला होता. आज कमीत कमी त्याच्यात 200-300 बांबू आहेत, तेवढा मोठा कलंप आहे तो. याची लागवड म्हणजे एक बांबूचा तुकडा आणून मी स्वतः देहरादून वरून आणलेला होता आणि ते इथं तुकड्याची लागवड केली आणि त्याच्यापासून हा कलंप तयार झाला. तो आज आहे. आणि खरोखर याच्यातूनच आमची सुरुवात झाली 1999 पासून. तो बालकुआ कसा आहे, कशी त्याची वाढ होते, कसा प्लांटेशनचा, त्याचे प्लांटेशन केले बरेचसे, याचा उपयोग कसा आहे, ते किती टणक आहे, हे सगळं काही आहे. आणि हे सगळं निवडूनच आज आम्ही त्याला प्रमोट केलं आहे की बालकुआ आपल्यासाठी, आपल्या क्षेत्रासाठी चांगला आहे. त्याच्यानंतर आहे बांबूस म्हणजे हा एक कटांग बांबूचाच एक प्रकार आहे, पण ते बारीक असतो. आपण त्याचा आपल्याला वेळ कमी आहे, त्याच्या डीपमध्ये जास्त अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर आहे बांबूचा बर्मेनिका. हा एक सॉलिड बांबू आहे. फक्त एक थोडक्यात मी माहिती देतोय, का जास्त आता दिलेला वेळ प्रमाणात आता वेळ कमी आहे. तो हा बर्मेनिका नावाचा हा बर्माचा आहे आणि हा सॉलिड बांबू आहे. जनरली बांबू मध्ये 95% बांबू हॉलो असतात. फक्त 4 ते 5% बांबू जे आहे ते भरीव भेटतात आणि पूर्णपणे भरीव खूप कमी आहे. त्याचा पूर्णपणे भरीव म्हणजे हा बर्मेनिका नेटिव्ह बर्मा आहे आणि खूप म्हणजे एक वेगळा आहे म्यानमार मध्ये हा आढळतो. त्याच्यानंतर बांबूचा मल्टिप्लेक्स ऑर्नामेंटल बांबू आहे, ज्याच्याकडे आपल्याला जास्त आणि काष्टकारासाठी काय उपयोग नाही. हा पण ऑर्नामेंटल बांबू आहे. बांबूचा नूतन हा एक चांगला बांबू आहे. म्हणजे कटांग बांबू सारखाच आहे, पण आता सरळ वाढतो आणि त्याच्यामध्ये काटे नसतात. जाडीला त्याच्यापेक्षा कमी आहे आणि सुंदर आहे. आपल्या क्षेत्रामध्ये याची वाढ होऊ शकते, त्याच्यात काही शंका नाही. दुसरा आहे बांबूचा ऑलिव्हेरियाना. हा एक सुंदर बांबू आहे. हा आजकाल बांबूचा पॉलीमार्फाचे रोप आपल्याला मिळत आहे. बरेचशा नर्सरीमध्ये बऱ्याचशा लोकांनी यांना सुद्धा हे रोप तयार केले आणि काष्टकाराला लावण्यासाठी देत आहे. हा एक खरोखर सुंदर बांबू आहे, चांगला बांबू आहे, सॉफ्ट आहे. बांबूची काही भरपूर कॅटेगरी आहे. बांबूला आपण फक्त बांबू म्हणून नाही लावायचा. बांबूचा उपयोग काय करणार आहोत, तुमचं आपलं प्लॅनिंग काय आहे, आपण भेटना विकणार आहोत का नगाने विकणार आहोत का ते क्राफ्ट वाल्याला देणार आहोत का त्याला खाण्यासाठी विकणार आहोत, हे सगळं महत्वाचं आहे. त्यासोबतच त्याची प्लॅनिंग करताना हे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच प्लॅनिंग करायला पाहिजे. हे बांबूचा पॉलीमार्फ आहे, एकदम सॉफ्ट आहे, क्रॉप वर्क साठी खूप उपयोगी बांबू आहे. त्याच्यानंतर बांबूचा एस्ट्रायचा हा स्ट्रायटा म्हणजे पिवळ्या रंगाचा जो बांबू आहे हा ऑर्नामेंटल आहे. त्याला खूप सुंदर दिसतो, शोचा बांबू आहे. आता बरेचसे लोकांनी पिवळा बांबू लावायचा, म्हणजे पिवळा बांबू लावला तर त्यांना असं वाटतं का भरपूर काही उत्पन्न मिळेल याच्यातून. तो हा उत्पन्नाच्या दृष्टीने याची लागवड करणं चुकीचं आहे. फक्त हा शो साठी ऑर्नामेंटल म्हणून ठीक आहे. या बांबूचा उपयोग आधार म्हणजे एक सपोर्ट, म्हणजे कमी वेट बेअर करायचा असेल त्या ठिकाणी फक्त आधार द्यायचा आहे, तिथं त्याला लावता येणार. अन्यथा उत्पन्नाच्या दृष्टीने याची लागवड करणं हे चुकीचं आहे किंवा याच्यामध्ये भार तोलण क्षमता खूप कमी आहे. तो हा एक सुंदर बांबू आहे. त्याच्यानंतर हा आहे बांबूचा नाना, बांबूचा टुलडा.
बांबूचा टुलडा, आज बांबूचा टुलडाच्या बाबतीत सगळ्यांना माहित आहे, अगरबत्तीसाठी बांबूचा टुलडा पाहिजे. का पाहिजे टुलडाचा? त्याचं कारण आहे का त्याची इंटरनल डिस्टन्स जे आहे ना ते खूप जास्त आहे. ते पेराची लांबी ज्याला म्हणतो आपण 40 ते 70 सेंटीमीटर आहे. मग त्याच्यामुळे काय वेस्ट मटेरियल कमी निघतो आणि कांडे जे आहे ते वेस्ट जातात. समजा इंटरनल डिस्टन्स जास्त असल्यामुळे याच्यातून बांबूचे जे पीसेस आहे ते चांगले निघतात. मग आता फुलाला जास्त काय आणि आपल्या क्षेत्रामध्ये डेंड्रोक्रायस चिकस सारखा असल्यामुळे त्याची वाढ चांगली आहे. त्या हिशोबाने याची मोठ्या प्रमाणात प्लांटिंग आपल्या क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे. त्याच्यानंतर बांबूचा वल्गेरिस ग्रीन हा एक पिवळा बांबूचा एक दुसरा स्वरूप आहे, पण याच्यामध्ये हा हिरवा आहे, ग्रीन आहे आणि उंच वाढतो. दुसरा एक आहे काय आहे, तिथं खारा पाणी आहे किंवा स्लाईन ट्रेक आहे, त्या भागामध्ये पण हा वाढू शकतो. तो हा सक्सेस आहे. याच्यावर बरेचसे निरी सारखे संस्थांनी काम केलं आहे आणि या बांबू सक्सेसफुली होऊन दाखवतो. बांबूचा वॅमिन, बुद्धास बेबी, हा ऑर्नामेंटल आहे. जिथं आपल्याला खूप सुंदर काय गार्डन सारखे जागा असेल किंवा आपल्या शेतामध्ये आपल्याला एखादी जागा अशी या बांबूला आपण जागा ठेवू शकतो. त्याच्यामुळे ते खूप सुंदर बांबू बनतो. त्याच्यानंतर हा ऍस्पर, डॅन्ड्रोकलेमस ऍस्पर, याच्याविषयी मी आपल्याला सांगतो. हा इडिबल बांबू आहे, खाण्यासाठी उपयोगी आहे. नेटिव्ह याचा चीन आहे. हा चीन मध्ये आढळतो, पण चीन मध्ये मोठ्या प्रमाणात बांबू खाल्ला जातो. आपल्या इथं चीन सारखा बांबूचा वापर आपल्या इथं होत नाही. की आपल्या इथं मार्केटमध्ये बांबू याचे कोंब बघा विकासाठी येत नाही. तिथं प्रत्येक भाजीपाल्याच्या दुकानावरती बांबूचे कोंब विकल्या जातात आणि चीनमध्ये प्रत्यक्ष आम्ही बघितलं, तिथं एक फॅक्टरी बघितली. त्या चीनमध्ये या बांबूचे कोंबाचा प्रोसेस होतो. जसे आपल्या इथं मकईचे कणस विकले जातात, तर त्याच पद्धतीनं याचे कोंब विकले जातात आणि हे कोंब फॅक्टरीला जाऊन तिचा प्रोसेसिंग होऊन याच्यापासून सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, याच्यापासून वाईन, हे सगळं काही बनतं. याच्यात काही दुमत नाही आहे. बांबू पौष्टिक आहे. बांबू पासून बनलेले जे काही सॉफ्ट ड्रिंक आहे ते खरोखरच पौष्टिक आहे. आपण जे वापरतो इतर सॉफ्ट ड्रिंक त्याच्यापेक्षा पौष्टिक सॉफ्ट ड्रिंक याच्यातून बनलेली आहे. आता कमी आहे आणि का आपल्या देशामध्ये हे पौष्टिक जे सॉफ्ट ड्रिंक तयार झाले पाहिजे, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये प्लांटिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ब्रँडिसी, आजकाल डेंड्रोक्रायस ब्रँडिसीचे पण मोठ्या प्रमाणात आपल्या क्षेत्रामध्ये लागवड झालेली आहे. बरेचशा लोकांची ब्रँडिसीचे चांगले चांगले कलम डेव्हलप झालेले आहेत आणि ब्रँडिसी पण एक चांगला आणि उत्पन्न देणारा बांबू आहे. पण जे आहे कॅटेगरीमध्ये थोडासा तो मागे राहतो, कारण तो नॉर्थ ईस्टचा ज्या भागामध्ये मॉइश्चर खूप आहे, ह्युमिडिटी आहे, टेम्परेचर कमी आहे, त्या ठिकाणी हा चांगला ग्रो होतो. आपल्या क्षेत्रामध्ये पण हा चांगला ग्रो होत आहे, पण एवढा चांगला नाही जेवढा आपल्याला अपेक्षा आहे. त्याच्यानंतर हा डेंड्रोक्लेमस जायसिन्सियस, महाबांबू, जैन बांबू, महाबांबू, खरोखरच महाबांबू आहे. हा भारताचा सगळ्यात मोठा बांबू आहे. तसंच जगात सगळ्यात मोठा बांबू आहे डेंड्रोक्लेमस सायनिकस. तो जगातला सगळ्यात मोठा बांबू आहे. खूप मोठा होतो. जवळपास त्याची उंची 150 फुटापर्यंत आहे आणि ते बरेचसे आपल्या गुगलवरती पाहायला मिळेल. तो हा एक जो बांबू आहे हा आपल्या भारतातला आहे आणि खूप चांगला बांबू आहे. पण एकच आहे, जेवढे मोठे बांबू आहे, जेवढे जाड होणारे बांबू आहे, यांची रिक्वायरमेंट आहे यांना चांगला फूड आणि मॉइश्चर आणि पाणी ह्या सगळ्या गोष्टी समजा उपलब्ध झाले आणि त्याच्यानंतर ह्युमिडिटी, या गोष्टीवर लक्ष करा. हे खूप गरजेची आहे. आज हे ज्या ठिकाणी आहे तिथं हे सक्सेस होतं. तुम्ही या जातीला ज्या ठिकाणी उष्णता आहे आणि कितीची पाणी दिला तर तिथं तेवढे चांगले सर्वाइव्ह होणार. तुम्हाला तसं क्लायमेट त्याच्यासाठी तयार पाहिजे का ज्याचा थोडासा उष्णता कमी होईल. नाही तर उन्हाळ्यामध्ये त्याचे कोंब कागदा याची एक हॅबिट आहे, या जातीचे असे जाळ कोंब म्हणजे खूप जाळ कोंब निघतात आणि हे कोंब जे आहेत मरतात. वातावरण खूप गरम असतो. मे महिन्यामध्ये स्पॉटिंग करण्याची सवय आहे या जातीमध्ये. खूप चांगला बांबू आहे. खूप शंकाने बांबू खूप मोठा असल्यामुळे आता बरेचसे उपयोग आहे ज्या ज्या ठिकाणी आहे.
खाण्यासाठी, बांधकामासाठी, जहाज बांधणीसाठी असे बरेच. कारण का याची फ्लेट करायला खूप मोठी चटाई निघतो. आपल्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी याची प्लांटिंग होत आहे, पण एकदम खूप मोठ्या प्रमाणात प्लांटिंग करून रिस्क घेऊ नका. पहिले ट्रायल घ्या. आपल्या क्षेत्रामध्ये येऊ शकते, नाही विकत येत असेल तर लावा. अन्यथा खूप महाग रोप होऊन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल नाही. पुढे डेंड्रोक्लस हॅमिल्टोनी हा एक वेगळा बांबू आहे. सुंदर बांबू आहे, जाड बांबू आहे, पण आपल्या क्षेत्रामध्ये तो थोडा सर्वाइव्ह होत नाही, म्हणून याची रोपं सुद्धा उपलब्ध नाही आहे. म्हणून या जातीला पण आपल्या इथं नाही लावला ते बरं आहे. याचा एक महत्व आहे सांगतो. याचे जे फांदे असतात ना, बांबूच्या खोडवरती जे फांद्या निघतात, त्या फांद्यावरती फांद्यांना सुद्धा बांबू तयार होतात. म्हणजे एकदम खूप कमी. बाकीच्या इतर बांबूमध्ये होत नाही, पण या बांबूची एक हैबत आहे, फांद्यावरती बांबू. दुसरा एक अजून वैशिष्ट्य आहे, या बांबूचा जमिनीपासून निघतो, जमिनीतून जे कोंब निघतो, कोंब वर जाऊन त्याचा जे टॉप आहे तो खाली जमिनीवर वापस येतो. हे विशेष लक्ष करून बघायचा. डेंड्रोक्लस हॅमिल्टोनी मध्ये एक हॅबिट आहे. डेंड्रोक्लस लॉंगेस्पेथस. लॉंगेस्पेथस हा त्रिपुराचा बांबू आहे. त्याला रुपाई या नावानं हे करतात. लांब कांड्याचा बांबू आहे, पोकळ जास्त असतो आणि अगरबत्तीसाठी पण उपयोगी आहे. दुसरा महत्वाचा याचा उपयोग आहे कर्टन, जे आपण पडदे वगैरे वापरतात ते बनवतात, त्याच्यामध्ये या बांबूचा वापर केला जाऊ शकतो. आणि हे बियापासून तयार झालेले रोप बरेचसे ठिकाणी याचे मिळतील. त्याच्यानंतर डेंड्रोक्लस मेमेडिसियस हा एक टणक मजबूत बांबू आहे आणि या बांबूवर एक बघितला आहे तो बालकुवा, कटा आणि आपल्या याचा जे मानवेल हे सगळं टणक बांबूच्या कॅटेगरी मधला हा एक बांबू आहे. फक्त जाडीला थोडासा कमी आहे, पण भार तोलन क्षमता खूप आहे आणि सरळ आणि उंच वाढणार आहे. त्याच्यानंतर टॉक्साई, सिडोऑक्झिथॅन्थेला टॉक्साई हा मांडगा बांबू, हा कोकणातला बांबू आहे. खूप सुंदर बांबू आहे. कोकणातला बांबू पण खूप आहे. जसं आता युगळ साहेबांनी सांगितलेलं आहे, तर कॉन्वेक नावाची संस्था आहे, तिथे याच्यापासून ते मोठ्या प्रमाणात फर्निचर बनवतात, हाऊसिंग मध्ये याचा वापर होतो. आणि त्या क्षेत्रामध्ये हा जो बांबू आहे सॉलिड आहे आणि हॉलो पण आहे, दोन्ही आहेत. त्याच्यामध्ये काही सॉलिड मिळतो, काही हॉलोही मिळतात. तर हा एक सुंदर बांबू, सरळ वाढणारा, बारीक पानाचा हा बांबू जे आहे आंध्र प्रदेश वगैरे डिमांड आहे. बरेचसे लोक याला बांबूचा घेऊन जातात. तो एक चांगला बांबू आहे आणि आपल्या शेतामध्ये पण येऊ शकतो, पण थोडा चांगला नाही येणार, कारण याला मॉइस्ट वाले एरियामध्ये येणारा आहे तो. समुद्राच्या काठी जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चांगला आहे तो. हा डेंड्रोक्लस टिक्का सदाहरित, म्हणजे हा जो बांबू आहे सगळ्याचकडे पाहायला मिळतो. म्हणजे ज्या ठिकाणी उष्णता आहे, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, जास्त पडतो, अशा ठिकाणी हा टिक्का, मानवेल ज्याला म्हणतो, आपल्याला मेळघाटच्या ठिकाणी हा मिळणार, चंद्रपूरला दिसणार, गडचिरोलीमध्ये दिसणार. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे तिथं हा बांबू आहे. आणि बरेचसे आपल्या शेतामध्ये जुने कलम जे आहेत ते कोणत्या जातीचा बरेचसे लोक विचारतात, पण त्याच्यात सगळ्याच ठिकाणी हा डेंड्रोक्लस टिक्काचाच आहे. आणि त्याच्यातले पण बरेचसे उपजाती आहेत आणि पण सगळं कॅरेक्टर सारखेच आहेत, बारीक आणि असं झुळूक होणार. तर हा एक बांबू चांगला आहे. आजकाल आपल्या भागामध्ये चटाया, टोपले याच्यापासून बनवतात. डायनोक्लोआ अंडोमानिका ही क्लाइंबर आहे, एक वेल आहे. अंडोमान निकोबार मध्ये हा आढळतो बांबू आणि याचा स्वरूप वेलीच आहे. बांबूची वेल म्हटलं थोडं आश्चर्य होईल, तर बांबूचा आम्ही जे बघितला, बांबू म्हटल्यानंतर काठी लक्षात येतो, पण ही वेल आहे, झाडा उचलले आणि हे दिसतो आपल्याला, ह्याची झाडावरती चढलेली आहे, निलगिरीच्या झाडावरती चढलेली आहे. आता या बांबूचा उपयोग काय असेल, तर या बांबूचा, वेली बांबूचा उपयोग दोर बनवण्यासाठी होते, टोप्याच्या टाया विणण्यासाठी होते. आणि एक वेगळा हे आहे तो आपल्या इथं आता अंडोमान निकोबारचा आहे आणि हे सगळं आपल्या इथं अमरावतीमध्ये हे जगत आहे. हा एक विशेष आहे. कारण कसं आहे, हा एक महत्वाचा आहे का हे सगळ्या जाती जे आहे नॉर्थ ईस्टचे आहे आणि आपल्या इथं कसे काय जगतात, पण ते कसं आहे, हे माणसासारखा त्याच्यामध्ये पण हे आहे काय जिज्ञासा. कारण का ज्या ठिकाणी स्ट्रगल करून ते येतात, तसा एखादा माणूस काश्मीरवरून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याला उष्णता नाही राहिली तर कूलर मध्ये राहणार, एसी मध्ये राहणार आणि स्वतःला हळूहळू त्या आपल्याला बदल येईल आणि त्याची बॉडी मग इतकी टेम्परेचरला ऍक्सेप्ट करतात. त्या पद्धतीने या बांबूच्या स्पेसिसचा केलेला आहे. चला, बांबू जॅजिनचिलिया अल्बिसिलेटा हा एक वेगळा बांबू आहे. खूप सुंदर बांबू आहे, ऑर्नामेंटल आहे. खरं तर हा रंग असा टिकून राहिला असता तर याला खूप किंमत मिळाली असती, पण असा राहत नाही.
म्हणून ऑर्नामेंटल म्हणून एक स्पीसीस आपल्याला दाखवतो. त्याशिवाय ॲटोवॅलेसी हा काळ्या रंगाचा बांबू आहे आणि हे खूप सुंदर आहे. आपल्या इथं आपल्या क्षेत्रामध्ये याची वाढ चांगली होत आहे. हे जे बेड दिसतो आपल्याला आहे अमरावती मधलाच आहे, खूप सुंदर वाढलेला आहे आणि याचा गुणन वगैरे केला जाऊ शकतो. हा जो बांबू आहे हा विदेशातला आहे, पण विदेशातला बांबू आपल्या देशामध्ये त्याची वाढ चांगली होते आणि सॉफ्ट आहे, काही जास्त हे नाही, जलद गतीला वाढतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी ऑर्नामेंटल त्याचा वापर केला जातो. ब्लॅक बांबू, रोस्टरेटा हा एक वेगळा बांबू आहे, दचिला बांबू आहे, तो बेड वगैरे करायचा असतो तिथं वापरू शकतो. मला पुन्हा बेसिफेरा हा बासरीचा बांबू आहे, ज्याच्यापासून बासरी बनते, फ्लूटवाला बांबू आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघितलं जत्रा वगैरे मध्ये जे बासऱ्या विकायला आणतात ते कुठून आणतात, सगळं ते पिकाचा जो आसाम वगैरे जो भाग आहे तिथून ट्रकने आणतात आणि आपल्या इथं त्याला उपयोग होतात. हा असा बांबू तो हा एक वेगळा बांबू. पोरिया ट्रॅव्हनपोरी हा एलिफंट ग्रास आहे, हत्ती गवत आहे. त्याची नंतर फायलोस्टिचिस हा एक बांबू वेगळा आहे. सिम्पोडियल आणि मोनोपोडियल, आतापर्यंत जे बघितले सगळं सिम्पोडियल होते, हा मोनोपोडियल आहे. म्हणजे गवतासारखा हराळीसारखा असा वाढणारा, म्हणजे एक जर एखाद्या ठिकाणी लावून दिला पुन्हा म्हणतो आपण आपल्या शेतात, एका ठिकाणी लागला तर चाला तो पसरत पूर्ण शेतात, असातला बांबू आहे. हा जंगलासाठी ठीक आहे, कास्तकारासाठी रिडची म्हणून ह्या कोकणातला एक बांबू आहे. त्याच्यानंतर हा परगेस बॅचिकेलेडा हा विदेशी बांबू आहे, ऑर्नामेंटल बांबू आहे, दिसायला खूप सुंदर आहे. हा त्याच्यानंतर हा परगॅसिल, परगॅसिल हा एक सुंदर बांबू, इंटरनोड डिस्टल, याच्या 3-3 फुटाचा कांडा असतो. हे दिसतो ना इथून इथपर्यंत असा एकच कांडा आहे, हे सगळं एक एक कांडा आहे, म्हणजे असे लांब कांड्याचा बांबू आहे. आणि हा जो कलमचा फोटो आहे हा आहे गडचिरोलीमध्ये जंगलामध्ये हा बांबू आढळतो. ऑलिव्हरी हा एक सुंदर बांबू आहे, याच्यामध्ये टॉप पर्यंत याला फांद्या नसतात आणि वरच्या टॉपला फांद्या असतात. त्याच्यानंतर या बांबूच्या बल्लीसारखा असा उपयोग होऊ शकतो. हे सगळं आता वेगवेगळे बांबू आहे. अँगेस्टोफोलिया, गवाडवा अँगेस्टोफोलिया मुद्दाम इथं दाखवला आहे. आता हे कलम खूप लहान होता ज्यावेळेस आम्ही फोटो घेतले होते, आज त्याची कंडिशन खूप झाली आहे. बांबू गार्डन मध्ये हा जाड झालेला आहे आणि त्याचा स्वरूप आहे बांबू जातीमध्ये सगळ्यात चांगला बांबू हा गवडवा, मूळ याचा आहे. हा जो आहे याने आपल्या इथं लावलेला आहे, पण हा विदेशी बांबू आहे. साऊथ अमेरिकामध्ये हा बांबू आढळतो. त्याच्यानंतर बरेचसे असे जाती आहेत वेगवेगळे, बांबूचा वेंटिकोसा, किमी. तर ठीक आहे, आता आपला वेळही संपत आलेला आहे. हा ब्लॅक बांबू, आणि आपण जे बांबूच्या जाती बघितले कमी वेळामध्ये भरपूर आपण बघितलेला आहे आणि भरपूर आहे. तो एवढे सगळे बांबू आपल्याला प्रत्यक्ष एका प्लॅटफॉर्मला एका ठिकाणी पाहायला मिळतो. जो या ठिकाणी अमरावतीला जे बांबू उद्यान बांधलेलं आहे त्याचा मागचा उद्देशच तो होता तर आपण हे सगळं जे आहे कास्तकारांना हे बांबू कसे दाखवू शकतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग लक्षात येतो खरोखर बांबू आपण जे समजत होतो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. एवढे जाती आणि एवढा उपयोग हे सगळं या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण मला अजय खै यांनी संधी दिली आणि मी माझ्या सरांना पण हे करतो का त्यांनी खूप हे केलेलं आहे. आज त्याच्यानंतर ज्या लोकांना काही प्रश्न वगैरे असेल जर या आयोजकांनी जर परमिशन दिली तर आपण प्रश्न विचारू शकतो. धन्यवाद. सर प्रश्नाचं उत्तर चालू करूया. अनुराधा काशीद मॅडम, कृपया आपले नाव, त्यानंतर तालुका, जिल्हा आणि प्रश्न थोडक्यात विचारावा. आपला जर इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जर का आपला प्रश्न इतर शेतकऱ्यांनी विचारला असेल आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला मिळाले असेल तर आपला जो लोअर हँड आहे तो आपण करावा. अनुराधा काशीद मॅडम, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्ते डॉक्टर सलीम सर. नमस्कार. काशीद आहे, पुण्यातून बोलते सर. माझा हेतू आहे बांबूचं कन्स्ट्रक्शन करणे आणि बांबू रिटर्न करून विकणे, हे 2 हेतू आहेत. आता सध्या ज्या भागामध्ये राहते तिथला बांबू हा नगावरती जातो. कालांतराने तो वजनावरती जाणार आहे, जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येत आहेत त्यानुसार. तर मला 2 पद्धतीचे बांबू हवे आहेत. नगावरती जाण्यासाठी मी कोणते लावावेत आणि कन्स्ट्रक्शन साठी कोणते लावावेत हे थोडंसं मार्गदर्शन हवं आहे. माझ्याकडे 22 एकरचा डोंगर आता डेव्हलप करायचा आहे. तिथे मला प्लांटेशन करायचं आहे.
ऍज अ रिसोर्स फॉर कन्स्ट्रक्शन अँड ऑल्सो फॉर द म्हणजे वजनावरती जाण्यासाठी सुद्धा, असं दोन्ही टाईपचं हवंय सर. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला वेट मध्ये जास्त असणारा बांबू आणि कन्स्ट्रक्शन मध्ये वापरला जातो. हो हा सर. ही दोन्ही कन्सेप्ट आहे ना, ही याची पूर्तता बांबूचा कटांग बांबू करू शकतो, बांबूचा बालकुवा करू शकतो. ओके. एक स्पष्ट मी सांगतो, एक माझा अनुभव मी सांगतो. ज्या बांबूच्या पाना बारीक आहेत, हे सगळ्यांसाठी एक महत्वाचं आहे, सगळं ऐकत असेल, ज्या बांबूच्या जातीचे पाना बारीक आहे तो आपल्या इथं उत्तम सर्वात होतो, चांगला त्याची वाढ होते. ज्या बांबूच्या जातीचे पाना मोठे आहेत ते आपल्या क्षेत्रामध्ये कमी वाढ होते. हा एक महत्वाचा आहे. कटांग बांबू याचे पाना बारीक असतात. कटांग बांबू आपल्या क्षेत्रामध्ये चांगला वाढू शकतो, आपल्या डोंगरामध्ये चांगला वाढू शकतो. भीमा बांबू आपल्या डोंगरामध्ये चांगला वाढू शकतो. आणि आपला जो कन्सेप्ट आहे, ज्या पद्धतीसाठी आपल्या कामासाठी आपल्याला पाहिजे, तो पूर्ण आपला या दोन जातीमध्ये तो साध्य होऊ शकते. तिसरा, बारीक काम जर करायचं असेल तो मांडगा आपल्या क्षेत्रामध्ये पुण्याच्या साईडला मांडगा पण चांगला देऊ शकतो. तो हा मांडगा आपल्यासाठी व्यवस्था करू शकतो. ओके. थँक्यू. श्रीकांत वाघमारे सर, आपला प्रश्न विचार. ओके, विठ्ठल वाघमारे सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. सोलापूरवरून बोलतोय. जी. आपल्याला शेतीमध्ये आपल्याला भरीव बांबूची लागवड करायची. भरीव बांबू. हॅलो. हा, बोला. कोणत्या जातीची लागवड करायची? भरीव बांबूची लागवड करायची आहे, शेतीसाठी वापरासाठी पाहिजे आपल्याला. तर कोणत्या जातीची लागवड करायला पाहिजे आपण? सगळ्यात महत्वाचा सोलापूर जिल्ह्यात भरीव बांबू. सोलापूर जिल्ह्यामध्ये भरीव बांबूचा जो कन्सेप्ट आहे, जसं मी आधी ज्यावेळेस आपण जाती दाखवत होतो त्यामध्ये सांगितलं आहे का भरीव जाती बांबू जे आहे ना आपल्या क्षेत्रामध्ये नाही सारखी आहे. त्याच्यातले जसा मी सांगितलं मांडगा बांबू हा भरीव आहे. काही प्रमाणात त्याचे भरीव बांबू मिळतात आपल्याला, पोकळी मिळतात. आपल्या इथला जो स्थानिक बांबू आहे, मानवेल किंवा साधा बांबू, याच्यामध्ये पण काही जाती भरीव मिळतात. पण आपण एक बघितलेलं आहे, कोणताही आपण जे पोल उभा करतो तो ते जनरली पोल पाईप सारखा असं पोकळ असतो किंवा झेंडाचा जो पोल आहे तो हा जो आहे नैसर्गिक आहे का. हे जे पोल जे आहे बांबूमध्ये जे हालो पण दिलेला आहे, जो हालो असतो, पोकळ असतो, त्याच्यामुळेच हे बांबू बेडमध्ये उभे राहू शकतात. एकदम जर भरीव बांबू राहिला तो एकदम एवढा वेटेड होतो तर तो असा बॅलन्सिंग करू शकत नाही. म्हणून निसर्गाच्या याच्यामध्ये बघितलं का 95% बांबू पोकळ आहे आणि आपण ज्या कामासाठी त्याचा उपयोग करत आहोत त्याच्यामध्ये पोकळ बांबूच योग्य राहणार असं माझं मत आहे. ठीक आहे, भरीव बांबू कुठं पाहिजे, ज्या ठिकाणी आपल्याला टूल्स बनवायचे आहेत, त्याला काय त्याचे ग्रीफ वगैरे बनवायचे त्याचं ठीक आहे. पण आपण ज्या कामासाठी त्याचा उपयोग करा तिथं आपण वॉल थिकनेस ज्याच्यात हालो कमी आणि भिंत जाड आहे अशा बांबूचा वापर करू शकतो. ठीक सर. ठीक आहे. त्यानंतर बघा निलेश वाकोडे सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. आपली याच्या आधी आपली 18 तारखेला भेट झालेली आहे सर. वडाळीला मला सत्कार झाला होता बांबूसाठी. 18-9 महिने. त्या दिवशी मी हजर होतो. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता सर, त्या दिवशी पण मी विसरून गेलो प्रश्न विचारायसाठी. आपण जो बालकवा लावलेला आहे, बालकवा जातीचा बांबू लावलेला आहे आपल्या जी. आवाज नाही येत. आवाज कटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न घेऊया आपण परिमल नळकांडे सर. बालकोवामध्ये काही. हॅलो. हा, बोला. परिमल नळकांडे सर, आपला प्रश्न विचारा. जी. मला आवाज नाही येत. म्यूट आहे त्यांचा. नळकांडे सर, परिमल साहेबाचा तर स्पीकरच म्यूट आहे त्यांचा, हे माईकच म्यूट आहे. परिमल सर, आपल्या याच्यातून अनम्यूट करा. मी इथून केला.
कॅमेराच्या बाजूला स्पीकरचं बटन आहे तिथे अनम्यूट करा. ओके ठीक. डॉक्टर शिवाजी स्वामी. पण सगळ्यांना अनम्यूट करायला लावत होते. सर नमस्कार. सर नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी स्वामी नांदेडवरून बोलतोय. सर माझा एक प्रश्न आहे, बांबूच्या अंतर्गत सागवान आणि चंदनाचा आपण लागवड करू शकतो का? एक प्लीज त्याच्याबद्दल थोडस माहिती द्या. बघा, आपलं हे आता आपल्या याच्यातून आजच्या याच्यातून स्पष्ट झालं आहे का सगळ्यात जलद वाढणारी वनस्पती म्हणजे बांबू. बांबू हा फास्ट ग्रोईंग प्लांट म्हणून समजला जातो. अशा याच्यामध्ये आपण समजा याच्यासोबत जर साग लावला तो साग खाली राहणार आणि बांबू तिच्या वर जाणार. दुसरा एक महत्वाचा आहे का बांबूची सवय आहे, त्याची हॅबिट आहे, तो आपल्या खाली गवतला सुद्धा जगू देत. इव्हन लहान प्रजातीचे बांबूची जात असेल ज्याची उंची कमी राहते, याची उंची 40-50 फूट वाढण्याची असेल एखाद्या बांबूच्या रांजीची, आणि त्याच्या बाजूला 10 फूट उंच वाढणारी रांजी असेल त्याला पण ते मारून जाते. हे बांबूची हॅबिट आहे. असं आमच्या सोबत आता बांबू उद्यानमध्ये पण झालेलं आहे. तो ही या सगळ्या हॅबिटला पाहून त्याच्यावर स्पष्ट आहे का बांबू खाली सागवानी आपला येणार नाही आणि इतर दुसरा कोणताही क्रॉप ज्या वेळेस तो मोठा होईल 2 वर्ष 3 वर्षानंतर, सुरुवातीला 1-2 वर्षामध्ये काय. दुसरा एक महत्वाचा का ऑलरेडी जर समजा आपला टीकचा प्लांटेशन आहे, सागाचा एखादा प्लांटेशन आहे, तर सागामध्ये बांबू येऊन जाणार पण बांबूमध्ये साग नाही. हे थोडासा एकदम डिफरंट आहे. ऑलरेडी साग मोठा असेल तर बांबू त्याच्यातून सर्वाइव्ह होऊन जाईल. एवढा चांगला नाही होणार कारण का शेड लविंग नाही आहे बांबू, एवढा चांगला नाही होणार. पण आपण म्हटलं का आपण बांबू लावला आणि त्याच्यात साग सुद्धा लावतो तर हे शक्य होणार नाही. ठीक आहे आठवत. हॅलो हॅलो आपलं प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले असेल. त्यानंतर यशवी पाटील सर आपला थोडक्यात प्रश्न. हो सर नमस्कार. सर मी संदीप पाटील बोलतोय शिरपूर जिल्हा धुळ्यावरनं. आमच्याकडे एकदम काळी जमीन आहे सर, खूप काळी जमीन आहे. 7 ते 9 फुटापर्यंतची खोलीची काळी जमीन आहे. अशा जमिनीत बांबू लागवड केलेली चालेल का सर? आणि त्याच्याकरता कोणत्या जाती लावाव्यात? बर बघा, जसं आता लुडकर साहेबांनी सांगितलं पाणी वगैरे, आपल्याजवळ जमीन काळी आहे, सुपीक आहे. काळी जमीन आपण सुपीक मानतो, सुपीक आहे ते ठीक आहे. पण जे बांबूला वाढीसाठी जे पाहिजे, बांबूची एक जे सवय आहे त्याला पाहिजे सेंडी लोमी साईट म्हणजे रेती मिश्रित गाळाची माती. आता रेती मिश्रित गाळाची माती म्हणजे कुठं असते तर नाल्याच्या काठाना, नदीच्या काठाना हे जे गाळ वाहून येतं ती माती एकदम सॉफ्ट मऊ असते. पण आपली काळी माती जी आहे ते थोडीशी पाऊस कमी झाला किंवा पाणी जर कमी झाला तर ते भेगा पडतात आणि ते तुटतात. मोठ्या भेगा माहिती आपल्याला हे सगळं काय सांगायची गरज नाही. हा भेगा तो अशा ह्याच्यामध्ये तर नुकसान होतं आपला. हा तो आपल्याला आता समजा आपल्याला पाणी भरपूर असेल, पाणी आपण देऊ शकत असेल तो आपल्याला काही त्याचा इफेक्ट होणार नाही की म्हणजे ते आपल्या भेगा पडणार नाही. कारण का आपल्याला मॉइश्चर त्याला बघून ठेवायचं आहे, पाण्याची कमतरता भासू द्यायची नाही, त्याला म्हणजे कोरडा निघू द्यायचा आहे. अशा ठिकाणी ते होऊन जाईल, सक्सेस होऊन जाईल. आता एक महत्वाचा आपण सांगतो, कोराडी सारख्या ठिकाणी नागपूरला एक याचा पॉवर प्लांट आहे इलेक्ट्रिकचा, त्याची जे राख आहे जे फ्लाय ॲश आहे त्याच्यामध्ये आता 3 वर्ष झाले, 3 ते 4 वर्ष झाले होत आहे, 3-4 वर्ष होत आहे. त्यांनी आता निरीवाल्याने तिथं जे रोपण केलं आहे त्या राखळमध्ये त्यांनी प्लांटिंग केलेलं आहे. चांगली माती टाकून राखळमध्ये प्लांटिंग, आज सुंदर प्लांटेशन तयार. तो आपल्या काली जमीनमध्ये का होणार नाही, आपल्या याच्यात होणार आणि सुंदर होणार. फक्त आपल्याला पाणी आणि ते खत वगैरेची काळजी घ्यावी लागेल. सर जातींची निवड कोणती करावी पण त्यासाठी? जातीची निवड याच्यावर आहे का आपण पाणी असेल तर ज्या बांबूच्या जातीला आपण पाणी देऊ शकतो. त्याच्यात कटांग बांबू, बालकुवा बांबू, त्याच्यानंतर नूतन्स आहे, त्याच्यानंतर कुलडा आहेत, हे सगळं लावू शकतो आपण. जातीच्या बाबतीत काही नाही. आपल्याला ज्या मी एक सांगितलं तो मोठा बांबू बदनामध्ये जास्त पडणार, तुम्ही बारीक लावणार बदनामध्ये कमी पडणार.
आज बदनामध्ये जर विकासाने असेल, पोल म्हणून विकायचे असेल तर बारीक बांबू लावा, वेट ना विकायचे असेल तर जाड बांबू लावा. हे दोन्ही बांबू आपल्याला लावता येते, काही अडचण नाही तिथे. ओके सर, थँक्यू. ओके सर. त्यानंतर फक्त 2 प्रश्न सर घेऊया आपण. जी जी. चंद्रशेखर पाध्ये सर, आपला प्रश्न विचारा. सर माझ्या मित्राची शेती आहे, 10-12 एकर आणि पडीक जमीन है जी. नासिक में, निफाड़ तालुका में. निफाड़ तालुका जी. उसके ऊपर सिर्फ बबूल का पेड़ आ गया है, नो कल्टीवेशन इज देयर. या तो वो निकालने का खर्चा भी बहुत हो जाने वाला है. तो क्या हम बाम्बू का सीड डाल के खेती कर सकते हैं क्या, जैसे जो पानी आएगा बरसात का उस पे? नहीं, बताता हूँ आपको. हिंदी में बताओ या मराठी में बताओ? मराठी में चलेगा. हा. तर ज्या ठिकाणी आपण समजा अशी आपली जवळ जागा आहे, ज्या ठिकाणी आपल्याजवळ झुडपं भरपूर आहे, काट्या भरपूर आहे आणि त्याला काढणं आणि बांबूची प्लांटिंग करायला पाहिजे, तर याच्यापेक्षा खर्च जास्त लागेल. जेवढा उत्पन्न होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आज करावा लागेल. काही करण्याची गरज नाही. कुठेही आपल्याला काट्या साफ सूफ करायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचा एक काम करायचा, बांबूचे रोप जे ऑथेंटिक पर्सन आहेत त्यांच्याकडून बांबूचे रोप घ्या आणि त्याच्यातले विशेषकर पाणी नाहीये, आपण निसर्गाच्या वरसर प्लांटिंग करणार आहोत, तो त्याच्यात मानवेल जे आहे ना, डॅन्ड्रॉफ कॅलेमस स्टिक्टस हा लोकल बांबू, माझ्या मते सीड सोर्सचा बियापासून तयार झालेले बांबूचे रोप घ्या. त्याला जर मोठ्या पिशवीतले मोठे रोप मिळाले त्याचे रोप विकत घेऊ, कारण का दरवर्षी वन महोत्सव अंतर्गत दर कमी होतात. 40 रुपयामध्ये मोठ्या पिशवीतले मोठे रोप आपल्याला मिळू शकतात. हा, ही कोणतेही शासकीय रोपवाटिकेत MREGS अंतर्गत तयार केले. तर असे जर मोठे रोप मिळाले, सरळ सकट आपण तिथं गड्डे करून त्या काट्याच्या मधात, ठीक आहे असं काही आपल्याला गरज नाही आहे त्या ठिकाणी का बिलकुल आपल्याला तिथं नागर वखर करायची आहे आणि आपला शेत प्लेन करायचा आहे आणि त्या काट्या सगळ्या काढायचे आहे. जिथं आपल्याला जागा मिळेल का त्याच्या एका झाडाच्या चालून आजूबाजूला 3 ते 4 मीटरचा डिस्टन्स राहील अशी जागा पाहून तिथं गड्डे करून जर आपण प्लांटिंग करून दिले तर ही पण शक्य होऊ शकते. काही आपल्याला नाही, त्याला खत वगैरे द्या आणि निसर्गाच्या बरोबर त्याला जगवा, उलट आपला बदल लवकर तयार होते. या पद्धतीने करता येणार. ओके, थँक्यू सो मच. ओके. शेवटचा प्रश्न श्रीकांत वाघमारे सर, आपला प्रश्न विचारा. ठीक आहे, त्यांचा माईक म्यूट नाही आहे. त्यांच्याकडून इथून केला सर, तिकडून त्यांनी नाही केला. ठीक आहे, आदिनाथ शेडगे, आपला प्रश्न विचारा. सर मराठवाड्यातून बोलतोय, परभणी जिल्ह्यातून. जी जी सर, बालकोची लागवड करायची आहे सर, घन करावं का असे 15x15? हा, नाही घन नाही करायची. एक सांगतो आपल्याला, आपण कास्तकार आहोत, आपण शेती करतो, आपल्याला माहित आहे आपण कोणत्याही प्रकारचा क्रॉप घेतो. ज्यावेळेस आपण प्लांटिंग करतो त्यावेळेस आपण जिथं आपल्याला माहित आहे का इथं 2 किलो बियाणा लागेल, तिथं आपण 4 किलो किंवा 5 किलो टाकत नाही. त्याचं कारण सगळ्यांना माहित आहे की जास्त बियाणं टाकून उत्पन्न जास्त होत. आणि त्याच पद्धतीनं आपण जर बांबूची लागवड करतो तर जेवढा अंतर असा ठरवून दिलेला आहे, जे रिसर्चर्स आहेत, जे लोक तंत्रज्ञानवाले लोक आहेत, ज्यांनी अभ्यास करून जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की एवढं अंतर ठेवा, किंवा MBDVचे जे कोऑर्डिनेटर आहे यांनी सांगितलं की एवढं अंतर ठेवा, तुमचं हे योग्य राहणार. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या मनानं समजा अंतर कमी करायला गेले तर होईल काय की खूप दाटण होऊन जाईल, आणि खूप दाटण झाली तर काय होईल, आपला बांबू कोकण्याऐवजी बारीक राहतो आणि बारीक राहिला तर आपल्याला उत्पन्न कमी मिळेल. दुसरा एक महत्वाचा का त्यांनी सांगितलं का तुम्ही एकरी 200 लावा, आपण 200ची ऐवजी 400 लावले तर असं नुकसान आहे. आपण म्हटलं का नाही 200 लावत नाही, तुमचं ऐकत नाही, आम्ही 100च लावतो, तर त्याच्यात काय होईल? असं नाही का 100 मध्ये आपला खूप 100 लावले तर त्याच्यामध्ये वाढ चांगली होणार,
पण आपले बांबू बेंड जास्त होतील, वाकतील जास्त, कारण का मोकळी जागा जास्त मिळते. तो एकदम आपल्याला जास्त अंतरी सोडता येत नाही आणि दाटी लावता येत नाही. ते ठरवून दिल्याप्रमाणे ते लावायचं. ठीक आहे सर, योग्य अंतर काय? योग्य अंतर म्हणजे ते जातीनुसार आता ते आपण बघितलं चार्ट मध्ये किंवा महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड मध्ये हे दिलेलं आहे 3 मीटर बाय 4 मीटर, 4 मीटर बाय 5 मीटर असे अंतर. बाल्को लावायचं असेल तर 4 बाय 5 वर लावता येतो. 4 मीटर बाय 5 मीटर लावला तर आपल्याला आज मोकळा दिसणार. हा 5-10 वर्षानंतर पुढे असा आधार पडेल एवढा जाळ. थोडी त्याला जागा पाहिजेच आहे. ज्या पद्धतीने करा बिलकुल चांगली त्याची. ओके धन्यवाद. तर मला असं वाटतं सलीम सर की बरेच प्रश्न आपण त्यामध्ये सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवले. आज कार्यक्रमामध्ये तुम्ही जे काही बांबूच्या प्रजातीबद्दल जे काही आपल्याला सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं, त्यामध्ये शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये कोणत्या कोणत्या जाती आहेत ज्या आपण लागवड करू शकतो अशा प्रजातीबद्दल आपल्याला माहिती मिळाली. त्या पीपीटी मध्ये आपल्याला सरांनी त्या प्रजातीचे शास्त्रीय नाव, त्याचे स्थानिक नाव, तसेच त्याचे उंची आणि व्यास, बिराची लांबी, फुलधारणा चक्र, प्रजनन, लागवड अंतर, उपयोग आणि त्या प्रजातीचे मूळ स्थान, तसेच त्या व्हेरायटीचे वैशिष्ट्ये असे आपल्याला या पॉइंटवरती सरांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन हे आपल्याला दिलं आहे. आज कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे, तसेच सुरुवातीला श्री इल्लोरकर सर तसेच सलीम अहमद सर हे आजच्या प्रथम सत्रामध्ये या दोन्ही प्रमुख हस्त्यांनी आपल्या इथं शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी पीएमपी अर्बन अँड ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे मी तुमचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपला 2 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्यामध्ये उद्याच्या सेशनला श्री संजय जगताप सर आपल्याला माहिती देणार आहे. तसेच मला असं वाटतं की आज बरेच काही प्रश्न असे होते की सर मी विक्री कुठे करणार, तर मला असं वाटतं की या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये हे मिळू शकेल. बरेचसे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या संदर्भात आपल्याला जगताप सर इथे मार्गदर्शन करणार आहेत. आणि आमच्या कंपनी अंतर्गत आम्ही बांबू जे आहे काठी बांबू म्हणून किंवा शेती कामाला जो बांबू लागतो अशा बांबूची आम्ही खरेदी हे करत असतो. तर त्याच अनुषंगाने आम्ही लागवड सुद्धा करतो. तर उद्याच्या सेशन मध्ये आपण जे आहे सखोल मार्गदर्शन केलं आहे. आज श्री इल्लोरकर सर आणि अहमद सर यांनी आपल्याला प्रमुख उपस्थितीमध्ये सखोल मार्गदर्शन बांबूमध्ये केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद. ज्याही शेतकरी बांधवांना सरांना धन्यवाद द्यायचे किंवा थँक्स म्हणायचं ते आपल्या चॅट बॉक्स मध्ये देऊ शकतात. एक शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपले जे अभिप्राय असतात, जे रिप्लाय आहेत किंवा आमचे फीडबॅक, आमचे हा जो सेशन असतो हा प्रसारित होत असतो आमच्या फेसबुक पेजला, जो की पीएमपी हर्बल फार्मिंग या नावाने आहे. तुम्ही फेसबुकला सर्च करू शकता. तसेच आमचे पीएमपी हर्बल अँड ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने युट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्याचा थेट प्रक्षेपण आपलं 8 वाजता सुरू होणार आहे. त्याची जी लिंक आहे ते तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलं जाईल. तर जे काही शेतकरी आजचं सेशन मिस केला असेल, सरांचं जे मार्गदर्शन आहे ते मिस केलं असेल, तर घाबरून जाऊ नका. तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि तो जो आजचा जो सेशन आहे तो तुम्ही पुन्हा 8 वाजतापासून बघू शकता. आपले जे काही अभिप्राय आहे त्याची लिंक आम्ही एक गुगल फॉर्म आहे तो त्यामध्ये तुम्ही तुमचा नोंदवा. तसेच आमच्या फेसबुक पेजला तुम्ही जाऊन आजचा जो सेशन लाईव्ह झालेला आहे तिथे सुद्धा तुमचे प्रश्न तुम्ही नोंदवू शकता. या कार्यक्रमाला जे उपस्थित शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आपला जो उद्याचा सेशन आहे, आज जशी जेवढ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते त्याच्यापेक्षाही जास्तीत जास्त शेतकरी उद्याच्या सेशनला उपलब्ध राहतील, उपस्थित राहतील आणि जे काही आपले बांबू मधले प्रश्न असतील ते आपण मिळून सोडवूया. पीएमपी हर्बल अँड ॲग्रो सर्व्हिसेस आपल्या पाठीमागे उभी आहे.
तुम्हाला जिथेही जर का विक्रीसाठी अडचण येत असेल, आताही जर का तुम्हाला काही अडचण येत असेल, तर आम्ही काठी बांबू जो रेग्युलर बांबू आहे तो खरेदी करण्यास तयार आहे. आजच्या कंडिशनला बांबूची जर मागणी आपण बघितली तर ती खूप आहे, परंतु त्या स्पेसिफिक ज्या व्हेरायटीला धरून जर का आपण प्लांटेशन केलं असेल तर त्याची जी गरज आहे ती आपल्याला एक इंडस्ट्री आपल्याला शोधावी लागेल. जर का इथेनॉल असेल, सीएनजी असेल, अशा ठिकाणी बायोमास असलेला बांबूच आपल्याला चूज करावा लागेल. आपल्या जमिनीमध्ये तो जमते की नाही, त्यानंतर हवामान आणि बरेचसे असे जे काही पॉइंट असतात ते आपल्याला तिथे विसरता कामा नये. तर उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला सखोल मार्गदर्शन आपल्या कंपनी अंतर्गत कशा प्रकारे लागवड आपण करतोय आणि करार पद्धतीने बांबू आपण कसा खरेदी करणार आहे, यामध्ये तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सर्व संपूर्ण माहिती ही दिली जाणार आहे. तर आपण आज बराच वेळ झालाय, सर सुद्धा थकले असतील. सर पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांतर्फे आणि हो सर बोल. हो हा असा एक सांगायचं आहे, सगळे लोक आता काही निघून गेले असतील. बांबू प्रजाती जे आहेत 63 जातीचे बांबूचा उल्लेख आपण युट्यूब वरती केलेला आहे, शासनाच्या याच्यातून टाकलेला आहे. आपण सर्चिंग करताना बांबू उद्यान या पद्धतीनं सर्चिंग करा, बांबू उद्यान अमरावती, तर आपल्याला ही जे जाती आपण इथं आता स्क्रीनवर बघितले, ह्या सगळ्या जाती आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळतील. फक्त बांबू उद्यानच्या याच्यामध्ये वल्गेरीज आणि जे काही बांबू आहेत 63 जातीचा उल्लेख त्याच्यावरती केलेला आहे, याच्यासाठी आहे. दुसरा महत्वाचा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्याला शेअर करतो, कारण का किंवा आपल्याला समजा मिळत असेल तर खूपच चांगला, अन्यथा नाही मिळाला असेल तो ते आपण लिहून घ्या. काही अडचण असली तर प्रत्यक्षात ते आपण फोन करा, आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तो नंबर घ्या 9860 220 851. 9860 220 851 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे काही माहिती लागली प्रयत्न करू आपण त्याला सॉल्व्ह. धन्यवाद. थँक्यू माझे सर. हो खूप थँक्यू सर. ओके ओके. चला आपण इथेच कार्यक्रमाला जो आहे इथेच आपण पूर्णविराम देऊया आणि उद्याच्या कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधव असेच उपस्थित राहतील. आपण ज्या काही शासकीय योजना आहेत बांबू मधल्या, त्यामध्ये श्री संजय जगताप सर आपल्याला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या योजना व बांबू आधारित उद्योग या विषयावरती उद्या मार्गदर्शन करणार आहेत. ठीक 5 ते 7 या 2 घंट्यामध्ये आपला तो सेशन होईल. त्यामध्ये सरांचा सकाळ सुरुवातीला 5 ते 5:30 या वेळेमध्ये या विषयावरती सर डिटेल माहिती आपल्याला देणार आहे. त्यानंतर बांबू लागवड खरेदी विक्री संदर्भात सखोल मार्गदर्शन तसेच व्यावसायिकरित्या बांबू शेतीतून लाखो रुपये कमवा या सेशन वरती या विषयावरती आपले 5:30 ते 7 या वेळेमध्ये मी मार्गदर्शन करणार आहे. तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बांधव सर्वांचे मी आभार मानतो. श्री विल्लूरकर सर तसेच अहमद सर यांचे पीएमपी हर्बल अँड ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे धन्यवाद आणि आभार मी तुमचे मानतो. कार्यक्रम आपण इथेच थांबूया. धन्यवाद.